मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय आज फायनलचा गुलाल मिळवलेला आहे त्यांना. आणि आज मालकांना विचारूया काय भावना आहेत, कारण बरेच दिवस बसून होता. आज पहिल्याच मैदानात काढला आणि आज पहिलाच विजय मिळवला. पहिल्यांदा बैलाचा परिचय आणि तुमचा परिचय सांगा. बैल हा उजनी येथे नाशिक जिल्हा उजनी म्हणून गाव आहे, तिथला हा बैल आहे. आणि हा बैल आपल्या लहान भाऊ त्याची मुलगी स्नेहा सुदाम चव्हाण या नावाने हा बैल पळतो इथे. आणि जवळजवळ 1 महिना झाला बैल हा आजारी होता, काही कारणास्तव आपण घरी नेला होता बैल. आणि बैल क्लिअर झाल्यावरती आपण इथं बैल आणला आणि आज गुलालासाठी प्राप्त झालेला आहे. मग आज एवढ्या दिवसातून काढला, आज भरपूर मोठी गोष्ट त्याने दिलेली आहे. भरपूर मस्त गोष्ट दिली, म्हणजे आम्ही पैऱ्यासाठी भरपूर जणांना कॉल केले, पण बरेच जणांनी आम्हाला पैऱ्यासाठी नाकारलंय. आणि राहुल आप्पा गोरे यांनी आम्हाला हा पैरा घडून दिला आणि आप्पाच्या नियोजनातच इथून पुढे हा बैल पाळणार आहे. राहुल आप्पा गोरे. मित्रांनो, ऍग्रेसिव्ह भरपूर. आता मी मुलाखत घेतोय, माझ्याकडेच लक्ष आहे त्याचं. बैलाला राग भरपूर आहे. राग म्हणजे चिडीने बैल पळतो. बैलाला जेवढा राग असेल ना तेवढा बैल पळणार. मग तो पल्ला किती फूट असू दे, 1100 असू नाही तर 1200 असू दे, बैल निकाल लावणार म्हणजे लावणार. बैल काय झालं, इथून माग बैलाची ना छाती भरली होती. पोरांनी जरा फोनी बिवणी टाकली, नवीन मुलं आहेत, थोडा अनुभव कमी आहे, सुरुवात आहे, काही गोष्टी चुकतात आहे, त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढावा पण लागतो. बरोबर आहे की नाही? मग अशा काही गोष्टीतनं बैल आता क्लिअर झालाय. आपण बऱ्याच जणांना पैऱ्यासाठी बैल मागितला तर आपल्याला सांगतात का तुमची मागची चालूची व्हिडिओ टाका. बैल जर पळालाच नाही तर व्हिडिओ कुठनं टाकायची आपण? बरोबर आहे की नाही? इथून माग बैलाचे बरेचसे गुलाल आहेत. बरोबर आहे की नाही? मग ती व्हिडिओ बघायला पाहिजे ना यांनी. बैल मग थांबला म्हणजे तो पळणार नाही, अशातलं काही गोष्ट आहे का? बैल काहीतरी कारणास्तव आजारी असल्यामुळेच बैल थांबवला ना आपण. मग आता कुठेतरी बैल क्लिअर झालाय. मग आपण पैऱ्यासाठी भरपूर जणांना कॉल केले तर आपल्याला नाकारलं. आता ज्याची त्याची इच्छा आहे. बरोबर आहे की नाही? आता आपण राहुल आप्पाला फोन केला, ते आपल्या भावासारखे. त्यांनी सांगितलं आम्हाला अर्ध्या रात्री फोन करा, तुम्हाला पाहिजे तो पैरा आपण तुम्हाला पाहिजे तो पैऱ्यात पळू आपण. मग त्यांनी हा पैरा घडवला. आज आहे ना, ही जी गाडी आहे ही गुलाला प्राप्त करण्यासाठी राहुल आप्पाचंच नियोजन आहे सगळं. आता एवढा सगळा पैरे भेटत होते, बऱ्याच गोष्टी होत होत्या, त्यावेळेची काय सिच्युएशन काय असायची? सिच्युएशन म्हणजे काय, आता त्याच्यात बरेच जणांना आम्ही फोन केले होते का बा आम्हाला बैल द्या. तर आता प्रत्येक जण व्हिडिओ, तुम्हाला बोललो ना आता का प्रत्येक जण व्हिडिओज मागवते. म्हणजे चालू जर गुलालात असता तरच माणसं पैरा देते ती. हो, चालू जर गुलालात असला ना तरच पैरा देतात. आता प्रत्येक बैल नंदी पळायलाच येतो. काही गोष्टी करणं, कुठल्या एखाद्या नंदीकडनं समजा कमी पळतो दुसरा नंदी, पण जो बैल पळतो त्याला तुम्ही बैल द्यायलाच पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? तर बैलांना जसा 2 नंबर केला तसा बैल आपल्या यात्रेनिमित्त 1 महिना वरती गेलेला. बैल तिथं पळला, त्याच्यावर बैलच नाही पळला तर माणूस म्हणे की व्हिडिओ दाखवा. याला व्हिडिओ काय, जो ओरिजिनल पळतोय तो पळतोय. पळणाऱ्याला कधी तो थांबत नसतो. पायऱ्याला लय म्हणजे लय अडचणी आल्या. आता पायऱ्याला जो तो चालूच व्हिडिओ दाखव, ही ती लय जणांनी अडचणी आल्या आपल्याला पायऱ्यात. पण आप्पा असा माणूस आहे, आपण निम्या रातचा म्हणजे मोठ्या भावासारखंच पहिल्यापासून आपल्याला त्याने हे केलं. कधी रातचा फोन लावला ना, आप्पा ह्यो पायरा. काल फक्त आपण 4 वाजता फोन केला, आप्पा आपल्याला ह्यो पायरा पाहिजे. कशात काय नियोजन नव्हतं, त्यानं पायरा केला आणि आज ते सक्सेस झालं. बैलाचा खरा हात आप्पाचाच आहे. मित्रांनो बघा काय होतं, अशी बरीच बैल असते ती चांगल्या मैदानात राहिलेली असतात, पण काही दिवस बसून राहतात, कारण आजार पण येतो, बऱ्याच गोष्टी होत्या, त्या बऱ्याच अडचणी असतात, त्यानंतर पैरे भेटत नाही. ते आता इथून पुढे भेटतील का पैरे? नाही, पैरे भेटतील आम्हाला. भेटलं होतं थोडं, आम्ही बॅकफूटवर होतो. ही आमची चांगली सुरुवात आहे आजची. आणि
राहुल दादांना पहिलं अभिनंदन त्यांचं. त्यांनी आज गुलाल करून दिला. लय मोठं श्रेय आहे त्यांचं या गोष्टी मागे. आणि आप्पांचं कसं आहे श्रेय म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, ही पहिली गोष्ट आहे. आणि बैलांवर फुल विश्वास आहे. जेव्हा नाशिकला युवा केसरीला आपल्या बकासूर सोबत युद्ध 12 केसरी त्यासोबत पळाला, तेव्हा बी त्यांचं नियोजन होतं. आणि आपल्या निंबाळकरांचा सर्जाबर पळाला तेव्हा बी त्यांचं. फक्त बैला सगळ्यांबरोबर पळलेला आहे बैल. बादशाह सगळ्यांना माहित आहे. फक्त आत्ता कंडिशन अशी झाली आहे की चालूला सगळी म्हणतात की तुमचं आत्ता काय पळते दाखवा. आणि आजची परिस्थिती अशी आहे, तुमचं पळतंय किती त्यालाही किंमत नाही, तुमचं आत्ता काय करतंय त्याला किंमत आहे. मित्रांनो, लाखातला एक शब्द बोललाय त्यांनी. कारण मागचा काळ कोण बघणं झाले, चालूच सगळ्या गोष्टी होत्या. मी ह्यातनं काय कसं आहे, बैल ट्रिपल हिंद केसरी आहे. आम्ही कधी म्हणत नाही की आमचा हिंद केसरी आहे, ही आहे ते, पण आम्ही त्या गोष्टी बोलून दावत नाही. बैल पळतोय, सगळ्यांची बैल पळतात, सगळे गुलालासाठी येतात. सगळ्यांसाठी गुलाल महत्वाचा आहे, आपल्यासाठी बी तो महत्वाचाच आहे. फक्त सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तरी क्षेत्र पुढे जाईल. नाहीतर ह्या क्षेत्रात भरपूर गोष्टी अशा आहेत की नाही त्या न बोलण्यासारख्या आहेत त्या. आणि आता या हार बी बघितले तुम्ही, जीत पण बघितले, आणि आज जीत झालेले, यातनं काय शिकला तुम्ही? भरपूर कष्ट आहे त्याच्यामध्ये. आता जवळजवळ आम्ही तुम्हाला सांगतो 450 किलोमीटर इथे आलोय, परवा दिवशी आलोय. त्याच्यातनं आपल्याला किती संघर्ष करावा लागतो हे फक्त आपल्या बैल मालकालाच माहिती. बरोबर आहे की नाही? आणि भरपूर कष्ट आहे त्याच्या मागे. मग आता त्या कष्टामध्ये आपल्याला यश मिळालं, त्याच्यात राहुल आप्पाचे आभार मानायला पाहिजे आपण. शाहरुख भाई आहे, शाहरुख मुलांनी इनामदार, त्यांचे पण भरपूर आभार आहे. असे बैलगाडी क्षेत्रामध्ये असे चांगले माणसं आहेत अजून, त्यांचे आभार मानायलाच पाहिजे आपण. बरोबर आहे की नाही? रात्रीत पैरा करून दिला आपल्याला, आणि त्यांच्या शब्दाला आपण कधी पण मान देणार आपण. मित्रांनो, अशी चांगली लोक आहेत, त्यामुळे बैलगाडी क्षेत्र अजून चाललेलं आहे चांगल्या रीतीनं. कसं आहे माहितीये का, बैल पळतोय. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कुठलाही बैल मालक असू द्या, बैल पळतोय त्याला बैल द्या, एवढी एक बैलगाडी मालक म्हणून आमची अपेक्षा आहे. आणि ज्याला पळतोय नाही त्याला द्या, आणि गरीबाची बैल निघतेली वर असं नाही म्हणत नाही मी. आता सध्याला एवढी बैल पळणार आहेत, तुम्हाला सांगतो लय बैल पळणार आहेत. फक्त निव्वळ एवढं कारण राहते की बैलांना पैर होत नाही. आणि आपल्याकडे ते सातारा भाग आहे की नाही, जेवढं सगळी सामान्य कुटुंबातली येते, त्यांचा कसं झालाय की आपण मोठ्या बैलात पळू शकत नाही, की त्यांनी मनाशी एक गाठ बांधलेली आहे. मग त्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही जिद्द सोडू नका, बैला आपला विश्वास ठेवा. बैल आज सगळ्यांची बैल पाहणार आहेत, आपण कोणाला कमी समजत नाही. फक्त एक नंबरचा बैल करू शकतो, फक्त तुमचं कष्ट प्रामाणिक पाहिजे. आता मुलाखत बघितली की मला कॉल येते की बाबा हा कुठला बैल आहे, काय कॉन्टॅक्ट नंबर देणार का तुमचा? हो, कॉन्टॅक्ट नंबर देणार. हा बैल आहे ना खराड्यात असतो. हा बैल उजनी नाशिक इथला आहे. हा बैल आता विराज पवार आहे, अर्जुन मामा आहे, परत बाबू मामा आहे, हे सगळं बैलांचं हेच बघतात. आपण या बैलाचा मालक आहे असं कधी सारतात ते आपण कधी करतच नाही. हा बैल आहे ना हा सगळ्यांचा आहे. हा बैल खराड्यात असतो, नाशिकला पण नेतो आपण, आणि इथे पण येतो. तुमचा नाव आणि नंबर सांगा. माझं नाव आहे कृष्ण अरुण चव्हाण. माझा मोबाईल नंबर आहे 8104080502. आणि कसा पायरा अपेक्षित आहे ते पण सांगा. नाही, पैरा जो करणार आहे ते राहुल आप्पा ते नियोजन करतील. पुढून जर मी पहिला आला, तुम्हाला एक सांगतो, पुढून जर पहिला आला आम्ही कोणाला कधीच वाईट बोलत नाही. सगळ्यांची अपेक्षा असती बादशाहवर पळावं, आणि ह्या दिवसात आम्ही वर आलो कठीण काळात. आणि गेल्या वर्षीच आम्ही पहिलं ह्या महिन्यातलंच आहे, आता चालूला बी ह्याच महिन्यातलं फायनल चालू झाले, आणि आम्ही तो काळ बघितला. आणि बकासूर बरोबर नाशिक मध्ये जो पळाला बैल आपला, तिथं बी आप्पानीच नियोजन केलं होतं, आणि तिथनच बैल उजेडात आला आपला. आणि बकासूर सारखं मालक पण होणे नाही, आणि बकासूर सारखा बैल पण होणे नाही या महाराष्ट्रामध्ये. त्या बकासूरच्या मालकांनी मुलशेठ असो किंवा मामा असो, प्रत्येक गरीबाला बैल दिलाय. या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना
प्रत्येक गरीब माणसाला त्यांनी बैल दिलेला आहे आणि त्या बैलासारखा बैल होणे पण नाही आणि त्या मालकासारखा मालक पण होणे नाही. प्रत्येक नंदी त्यांनी उजेडात आणले. बघा मित्रांनो, कायम बऱ्याच मुलाखत घेतोय, कायम बकासूरचं नाव निघतंय. निघायलाच पाहिजे, कारण बकासूर एकमेव असा बैल आहे की बऱ्याच गरीब बैलगाडा मालकांच्या पायऱ्यात पळून पण गुलाल झालेला आहे त्याचा. मीही अशी शुभेच्छा तुम्हाला करतो की तुम्हाला जसे पैरे पाहिजे तसे भेटावे आणि असाच कायम गुलाल राहावा. धन्यवाद. धन्यवाद.